रामाजी पांगेरावरती म्हणाला, निदान करावायचे, आपले सोबती असतील ते उभे राहणे. सरासरा 600 मावळा उभा राहिला आणि सगळे लोक वरनं आरडाओरडा करत दलेरखानाच्या त्या सैन्यावर तुटून पडले. त्या दलेरखानाच्या अंगोळी परत एकदा मुखात गेली. एकदा पुरंदरला गेली होती मुरारबाजीचा पराक्रम बघून, आणि इथं कण्हेऱ्याला त्या रामजी पांगेऱ्याचा पराक्रम बघून गेली. तो म्हणाला, अरे काय लोक आहेत हे सगळे, एका शब्दासाठी त्या माणसाचे हे सगळे जीव द्यायला तयार आहेत. आम्ही तुम्हाला कौल देतो, मनसब देतो, सगळी प्रलोभनं दाखवलेली असताना सुद्धा हे बधत नाही आहेत, लोक मरतायत तिथं येऊन. रामजी पांगेरा गेला त्याच्यात लढाईत, प्रतापगडच्या लढाईत आहे तो, त्याचं नाव आहे रामजी पांगेरा. पण तो कण्हेराला पडला. त्याचं प्रेत घेऊन मावळेवरती निघून गेले. पुढे दलेरखान निघून गेला. तिथे महाराजांना ज्या वेळेला कळलं की रामजी पांगेरा एक तरुण माणूस आपला दलेरखानाच्या फौजेच्या इथं वरती निदान करून मेला, त्यावेळेला शिवाजीराजे त्याच्या घरी जाऊन आईचं सांत्वन करून आले. आज त्या काश्मीरमधनं दर आठवड्याला एक शव येतं. मध्ये तर आपल्या सैनिकांची मस्तकं कापून नुसतीच धडं पाठवलेली होती, तरीसुद्धा इथल्या लोकांच्या जाणीवा एवढ्या बोथटं झालेल्या आहेत सगळ्या की काही कुणाला वाटलं ना. तात्कालिक राग येतो थोडासा, मग कट्ट्यावर बसून चर्चा होते. सरकार तर काहीच करत नाही तिकडं. काय चाललंय?